मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तात्यासाहेबांना मदत करणारी पोलीस ऑफिसर ही पूर्वाच आहे, हे आता सत्य आणि मंजूच्या समोर सत्य येणार आहे आणि तेव्हा मंजू पोलीस स्टेशनला जाऊन पूर्वाच्या कशी थोबाडीत ठेवून देणार आहे, ते सगळं आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. माया आणि सपना यांनी मंजूला धुणं धुण्यासाठी लावलेलं आहे. तिला दिसत नाही तरी देखील त्या दोघींनी तिला काम लावलेलं आहे आणि तेवढ्यात सत्या तात्यासाहेबांकडून आलेला आहे. सत्या तिकडून आलेला आहे तेव्हाच त्याच्या डोक्यात अगोदरच खूप राग आहे, कारण तात्यासाहेब त्याला खोटं बोललेलं आहे. अन्नीला त्याने किडनॅप केलेलं नाहीये आणि मंजूच्या घरावर हल्ला देखील त्याने केलेला नाही, असं सगळं तो बोललेला आहे. पण सत्याला माहिती आहे हे सगळं तात्यासाहेबांनीच केलेलं आहे. तात्यासाहेब तात्यासाहेबांकडून सत्या जसा घरी येतो तसा मंजू मंजू असं हाक मारतो घरामध्ये आलेला आहे. आणि आता सत्याचा आवाज ऐकल्यावर माया आणि सपना या मात्र पुरत्या घाबरल्यात, कारण त्यांना कळले की सत्या आला म्हणल्यानंतर आता तो मंजूची बाजू घेणार, कारण त्या मंजूला छळत आहेत, मंजूला त्रास देत आहेत. मंजूला त्यांनी धुणं धुवायला लावलेलं आहे आणि मंजू देखील त्यांचं ऐकून घराच्या पाठीमागं धुणं धुवत बसलेले आहे. सत्या इकडे हाक मारत मारत आता मंजूपर्यंत पोहोचलेलाच असतो. त्याला कळतं की मंजूला माया आणि सपना यांनी धुणं धुवायला लावलेलं आहे. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, "तुम्हाला माणुसकी नावाची थोडी गोष्ट राहिली असेल तर ते सांगा. तुम्हाला काय वाटतं, तिला दिसत नाही तरी तिने घरातली सगळी कामं करत बसावीत का? मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावला होता, तेव्हा गॅसचा स्फोट होत होता राहिला होता, पण मी गप्प बसलो. पण आता मात्र तुम्ही हद्दच केलेली आहे. आता मात्र तुम्ही तिला एकसारखं काम लावताय. तुझ्यात थोडी तरी माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे का मम्मी?" असं तो मायाला बोलत आहे. तेव्हा मायाने लगेच ती सगळी गोष्ट सपनीवर ढकलली आणि ती म्हणते, "अरे सत्या, तसं नाही. हे बघ, ही ना सपनी मला म्हणली की जरासं आपण आहे ना मंजूला काम लावूया, म्हणजे तिला जरासं बरं वाटेल. कसं आहे ना, घरात ती एकटीच बसलेली असते. मग एकटं बसल्यावर माणसाला जरा वेड लागल्यासारखं होतं. तसं व्हायला नको म्हणून ती म्हणली की आपण मंजूला काम लावूया, म्हणून थोडंसं काम लावलं होतं." सत्या म्हणतो, "तुझं थोडंसं काम आहे ना, ते सगळं मला कळतं आणि तुमची उंदराची मांजराला साक्ष असायची काही गरज नाहीये, बरं का." तो लगेच सपनाकडे मोर्चा वळवतो आणि म्हणतो, "बरं का वहिनी, तुम्ही सुद्धा जे काही करताय ना, ते चुकीचं करताय. तुम्ही सारखं मंजूला पाण्यामध्ये बघताय. तुमचं काय केलंय तिनं? अहो, उलटं तिला दिसत होतं तेव्हा तिनं तुमची किती सेवा केलेली आहे, पण तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाही. आता तिला दिसत नाहीये तर काही दिवस तरी तिला जरा शांत बसू द्या. थोडासा वेळ तिला घेऊ द्या. तिचे डोळे नीट होऊ द्या. डोळे नीट झाल्यानंतर तुम्ही काय गप्प बसणारच नाही की?" तेव्हा लगेच मम्मी साहेब म्हणतात, "अरे सत्या, तुझा ना गैरसमज झालाय. असं नाही. आता ना हे बघ, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. म्हणजे थोडं जरा जास्तच काम आमच्याकडून लागलं असेल बरं का. पण तसं आमच्या मनामध्ये तिच्याविषयी काही वाईट नाही. अरे खरंच सांगते मी ना, मला असं वाटतं की ती घरी असल्यानंतर तिला एकटीला खूप त्रास होतो आणि कसं आहे ना, ती जास्त बोलत पण नाही. तिच्या रूममध्ये असते. मग कसं नाही, एकट्या माणसाने बसल्यानंतर वाईट वाटतं. म्हणून मी तिला म्हटलं की थोडंसं काम कर आणि म्हणून ती थोडंसंच लावलंय." तेव्हा आता मंजू देखील बोलू लागते. म्हणते, की "अहो थोडंसं काय? तुम्ही पहिल्यांदा भांडी घासायला लावली. आता भांडी मी कशीतरी घासली होती, तर आता धुणं धुवायला लावलं. एक झालं की एक तुम्ही काम लावताय. मी म्हणत नाही मी करणार नाही, पण अहो मला दिसत नाही, त्यामुळे मला खूप त्रास होतो या कामाचा. त्यामुळे तुम्ही अशी कामं मला नाही लावली तर बरं होईल." असं आता मंजू देखील डायरेक्ट बोललेली असते. तेव्हा लगेच सपना म्हणते, "बरं का जाऊबाई, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. अहो आमच्याकडून आहे ना थोडंसं आज आहे ना जरा जास्तच झालं. पण आम्ही आता इथून पुढे ना जरा प्रयत्न करू की तुम्हाला अजिबात काम न सांगण्याचा." आणि आता मायाने तिचा हात धरलेला असतो आणि तिला म्हणत असते, "जावई, आता तुझा नवरा आलाय ना, तू जरासं तुझ्या रूममध्ये जाऊन बस आहे ना. आमची कामं काही संपणार नाहीत. आम्ही जातो आणि आता आम्ही कामं करतो." आता सत्या मंजूला बेडरूममध्ये घेऊन गेलेला असतो आणि त्याने तिला सगळं काही सांगितलेलं असतं. तो तिला सांगतोय की "मी तात्यासाहेबाकडे गेलो होतो. तात्याने ही गोष्ट मान्यच केली नाही की त्याने मानिनीला किडनॅप केलेलं आहे आणि हल्ला देखील त्याने घडवून आणलेला आहे. त्याने काहीच मान्य केलं नाही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मला एक गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे त्याच्या घराच्या बाहेर आपल्या इथली पोलीस स्टेशनची गाडी होती आणि मला कळत नाही की कोणता पोलीस त्या तात्यासाहेबाला मदत करतोय." तेव्हा मंजू म्हणते, "आपल्याला हे पाहायचं असेल तर मला वाटतं आपण पोलीस स्टेशनला फोन केला तर कळू शकेल. कारण आपल्या पोलीस स्टेशनमध्ये खूप कमी लोकं आहेत. अरे जेमतेमच लोकं आहेत. एकतर कांबळे, भंडारे काका आणि भारती आणि फडतरे यापैकीच कोणतरी असणार आहे." सत्या म्हणतो, "हो, मला देखील असं वाटतंय. पण ही सगळी लोकं आपलीच आहेत. ही सगळी कोणीच काही करणार नाहीयेत." मंजू म्हणते, "पण मलाही तेच वाटतंय. यामधलं तर कोणीच काही करणार नाही. उलट ही लोकं आपल्याला मदत करतील आणि सांगतील की नक्की गाडी कोण घेऊन गेलेलं आहे." पण आता मंजूच्या डोक्यात एक गोष्ट येते. ती म्हणते, "सत्या, अजून एक माणूस आहे जो आपल्याला नेहमी पाण्यात बघतो." आणि सत्याला देखील लगेच गोष्ट कळते. सत्या म्हणतो, "अगदी बरोबर. माझ्या डोक्यात देखील तोच विषय विषय आला होता.
मला पण वाटतंय की हे पूर्वानंच केलेलं असावं. मंजू म्हणते, "मला पण असंच वाटतंय की हे पूर्वानंच केलेलं असावं. मी आत्ताच भारतीला फोन करते आणि विचारते की नक्की पोलिसांची गाडी सकाळी कोण घेऊन गेलेलं होतं?" सत्या म्हणतो, "आत्ता त्याची काहीच गरज नाहीये, कारण मी पूर्ण फिल्डिंग लावून आलेलो आहे." मंजू म्हणते, "फिल्डिंग? कसली फिल्डिंग तू लावलेली आहे?" तेव्हा सत्या सांगतो, "बलमा आणि जयद्या हे अजूनही तात्याच्या घराच्या बाहेरच आहेत आणि ते मला बघून सांगणार आहेत, की नक्की त्या गाडीमध्ये कोण बसणार आहे आणि कोण बसून गेलेलं आहे. सगळी बातमी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिळणार आहे. त्यामुळे तू काहीच काळजी करू नको. आपल्याला आता जयद्या आणि बलमा यांच्याकडून ती खबर कळणार आहे." तेव्हा मंजू म्हणते, "आपल्याला कळलंच पाहिजे, की नक्की आपल्या पोलिसातील कोणती व्यक्ती अशी आहे, जी तात्याला मदत करतेय." पण सत्या, "मला ती व्यक्ती तर पूर्वाच वाटतंय," अशी शंका तिने व्यक्त केलेली आहे आणि सत्या देखील म्हणतोय, "माझी पण खात्री आहे, की ती पूर्वाच असणार आहे. पण आपल्याकडे काहीतरी पुरावा असला पाहिजे. पण जर का ती पूर्वा असेल, तर मग मात्र मी शांत बसणार नाही. बरं का वाघमारे, यावेळेस मी गुपचूप बसणार नाही," असं सत्याने सांगितलेलं आहे. तेव्हा मंजू म्हणते, "सत्या, हे बघ, त्या जर का असतील ना, तर तू काही करणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. कारण त्या कशा आहेत तुला माहिती आहे. एकतर त्या ऑफिसर आहेत आणि त्या महिला आहेत म्हणल्यानंतर तुला त्यांना काहीच करता येणार नाही. तेव्हा जे काही करायचं असेल ना, ते मलाच करावं लागणार आहे." सत्या म्हणतो, "अहो, पण तुम्हाला दिसत नाही." तेव्हा मंजू म्हणते, "अरे, हे सगळ्या जगासाठी आहे, पण मला दिसतंय आणि त्यामुळं मला तिच्याकडे जाणं गरजेचंच आहे आणि मी तिच्याजवळ आले, तर मी काय माझा चष्मा, गॉगल काढणार नाही आणि तिला डायरेक्ट मी बोलायला सुरुवात करणार आहे. फक्त मला कळू देत, की हे सगळं काही तिनंच केलेलं आहे. सत्या, लक्षात ठेव, जर का ही तिनं करत असेल, तर खूप मोठा घात आपल्याबरोबर होतोय. म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे जी फाईल हरवली आहे, त्याला सुद्धा ती पूर्वाच जबाबदार असू शकते. कारण ती तात्यासाहेबांना मिळालेली आहे आणि त्यामुळं तिने ती फाईल देखील घाण केलेली असू शकते, असा संशय आता मंजूने व्यक्त केलेला आहे. आणि तेव्हा सत्याला देखील त्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्यात. सत्या म्हणतो, "अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ती गोष्ट आता मला हळू पटायला लागलेली आहे. म्हणजे ती पूर्वा जी आहे ती तात्यासाहेबांना मिळालेली आहे. नक्कीच ही अतिशय करप्ट पोलीस अधिकारी आहे आणि त्यामुळंच ती तात्यासाहेबांना मिळालेली आहे," असं सत्या बोलत असतो. तेवढ्यात जयद्याचा फोन सत्याला आलेला आहे आणि जयद्या म्हणतो, "सत्या, मी तुला ना एक फोटो पाठवलाय. तो बघ, म्हणजे तुला कळेल की ती पूर्वा नक्की काय करते ते." सत्या म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचं जयद्या?" तेव्हा तो म्हणतो, "ती पूर्वाच आहे जी तात्यासाहेबांकडे आलेली होती. तिचा फोटो मी काढून घेतलेला आहे आणि तो फोटो मी तुला पाठवत आहे. तो फोटो बघ आणि आता काय करायचं पुढं ते सांग. मी आणि बलमा पोलीस स्टेशनला येऊ का ते देखील सांग." तेव्हा सत्या म्हणतो, "ठीक आहे. आता तुम्ही काहीच करू नका. जे काही करायचं असेल ना, ते सगळं मी आणि मंजू करतो. तुम्ही आता यामध्ये पडू नका. मी बघतो काय करायचं ते." असं म्हणून जयद्या आणि बलमाला त्याने पोलीस स्टेशनला यायला नको असं सांगितलेलं असतं. आणि आता सत्या जेव्हा मोबाईल बघतो, तेव्हा त्याला विश्वासच बसत नाही. कारण तो बोलत असतो अगदी तसंच झालेलं असतं. तिथे पूर्वाच आलेली असते आणि पूर्वाच त्या गाडीत बसायला लागलेला फोटो जयद्याने काढलेला असतो आणि त्याचबरोबर पूर्वा आणि तात्यासाहेब एकमेकाशी बोलतायत असा देखील फोटो जयद्याने काढलेला असतो आणि त्यामुळं आता सत्या आणि मंजूला कळलंय, की त्यांचा घात करणारी व्यक्ती ही दुसरी-तिसरी कोणी नसून ती पूर्वाच आहे. पूर्वानेच ती फाईल करप्ट केलेली आहे आणि पूर्वाच तात्यासाहेबाला मिळून तिनेच मानिनीला देखील किडनॅप केलेलं असू शकतं, असा संशय आता त्या दोघांचाही निर्माण झालेला आहे. आणि आता सत्याला एकदम राग आल्याने सत्या म्हणतो, "आत्ताच्या आत्ता मी जाणार आहे आणि त्या पूर्वाला चांगला जाब विचारणार आहे." तेव्हा लगेच मंजू त्याला म्हणते, "सत्या, अरे आत्ताच तर मी तुला सांगितलं, तू काही करू नकोस. हे बघ, जे काय करायचंय ना, ते मी करते. तू मला तिथे घेऊन चल आणि बघ मग मी काय करते ते." सत्या म्हणतो, "अहो, पण तुम्ही अंध नाहीत, ही गोष्ट त्यांना कळू शकते." तेव्हा ते म्हणते, "काही कळणार नाही. तू फक्त मला तिथे घेऊन चल. तिच्या झिंज्या ओढायला आणि तिला बोलायला माझ्या डोळ्यांची काही गरज नाही. माझे हात आहेत ना, तेच भरपूर आहेत. तू फक्त मला तिथं घेऊन चल. आता त्या पूर्वाचं मी काय करते ना, ते बघ. आता त्या पोलीस स्टेशनला गेल्यावर कसा राडा घालते ना, ते नुसतं बघत राहा." असं आता मंजू त्याला बोललेलं असते. सत्या म्हणतो, "ठीक आहे. चला तर मग आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया आणि तिला जाब विचारूया." असं म्हणून सत्या आणि ते पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि बाहेरून तिला म्हणजेच पूर्वाला हाक मारत असतात आणि लगेच भारती आतमध्ये जाते आणि म्हणते, "सत्या आणि मंजू आलेले आहेत आणि ते तुम्हाला बोलवतायत." लगेच ही चिडते आणि म्हणते, "बोलवतायत म्हणजे मी काय त्यांच्या हाताखालची नोकर आहे का? ते मला बोलवणार आणि मी बाहेर जाणार. त्यांना सांग की मी येऊ शकत नाही. मी अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये आहे." असं म्हणून तिने भारतीला बाहेर काढलेलं असतं आणि भारती बाहेर जाऊन सांगते, की "मॅडम कामात आहेत, त्या येऊ शकत नाहीत." तेव्हा मंजू चिडते आणि म्हणते, "जर का त्या बाहेर येणार नसतील ना, तर मग मी आतमध्ये जाते आणि मग कसा राडा घालते ना, ते बघा." असं म्हणून तिने पूर्वाला बाहेरच बोलवून घेतलेलं असतं आणि आता मंजूच्या आवाजामुळे पूर्वाला बाहेर येण्याशिवाय पर्यायच नसतो. पूर्वा लगेच बाहेर येते आणि म्हणते, "काय झालंय? कशामुळे सगळं पोलीस स्टेशन तुम्ही डोक्यावर घेतलंय? तुम्हाला कळतंय का काय? नक्की काय कारण आहे ते आम्हाला सांगा." तेव्हा सत्या म्हणतो,
तात्याच्या घराच्या बाहेर तुमची पोलिसाची गाडी कशामुळे होती ना, ते जाब विचारायला आम्ही आलोय. तेव्हा पूर्वा म्हणते, "ती पोलिसांची गाडी आहे, ती माझी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला काय करायचंय? गाडी कुठे का असेना, तुम्ही मला जाब विचारणारे कोण?" तेव्हा सत्या म्हणतो, "ती तुमची प्रॉपर्टी नाहीये. ती शासनाची प्रॉपर्टी आहे आणि तुमच्यापैकी कोणता पोलीस अधिकारी तिथं गेला होता, कोणता पोलीस कर्मचारी तिथे गेला होता ना, याची माहिती आम्हाला पाहिजे." तेव्हा लगेच त्याला पूर्वा म्हणते, "याची माहिती मी तुम्हाला देणार नाही, कारण मी काही तुमची नोकर नाहीये. पोलिसांची गाडी तिथं होती का नव्हती, हा जाब तुम्ही मला विचारू शकत नाही." तेव्हा सत्या म्हणतो, "आम्हाला सगळं माहिती आहे, फक्त तुम्ही खबर देताय का नाही ते आम्हाला बघायचं होतं." तेव्हा पूर्वा म्हणते, "तुम्हाला काय माहिती आहे आणि काय माहिती असलं तरी पोलीस स्टेशनच्या बाहेर जायचं. तुम्ही माझ्यावर दादागिरी करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची." असं म्हणून पूर्वा त्या दोघांवरच दादागिरी करू लागलेली असते. मंजू शांत बसलेली असते आत्तापर्यंत, पण आता मंजू देखील शांत बसत नाही. तिला कळतं की पूर्वा अजिबात ऐकणार नाही. पूर्वा अक्षरशः सत्या आणि मंजू यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढत असते आणि म्हणत असते, "तात्यासाहेबांचे आणि माझे काय संबंध असले तर असू द्या. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? जे काय असेल ते पोलीस स्टेशन बघून घेईल. मी अधिकारी आहे, मी काय ते बघून घेईल." तेव्हा आता मंजू चिडते आणि म्हणते, "असं असेल तर मग मला बघावंच लागणार आहे. कारण या पोलीस स्टेशनमध्ये मी सुद्धा अधिकारी म्हणून काम करते. जरी मी सस्पेंड असले तरी याच्यावर माझा अधिकार आहे. आणि जी फाईल घाण झाली आहे ना, ती तात्यांची फाईल देखील तुम्हीच घाण केलेली आहे." असा आरोप देखील आता मंजूने तिच्यावर लावलेला असतो. तेव्हा पूर्वा चिडत्याने म्हणते, "माझ्यावर कसलेही आरोप लावायचे नाहीत. तुमच्याकडे काय पुरावा आहे की ती पोलिसांची गाडी जी होती त्या ठिकाणी मीच होते म्हणून? आपल्या पोलीस स्टेशनमधलं कुणीही असू शकतं. त्यामुळे तुम्ही मला पुरावा दिल्याशिवाय मी अजिबात तुमचं ऐकून घेणार नाही." तेव्हा सत्याने आता डायरेक्ट तिला तो फोटो दाखवलेला आहे. फोटो बघितल्यावर मात्र पूर्वाच्या एकदम पायाखालची जमीन सरकली आहे. तिला कळतं की आता सत्या आणि मंजू यांच्याकडे जबरदस्त पुरावा आहे. पण तरी देखील ती अजून दादागिरी करू लागते आणि म्हणते, "पुरावा असला तरी मला तुम्ही काही बोलू शकत नाहीत. कारण मी पोलीस अधिकारी आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर व्हायचं." मंजू मात्र आता शांत बसत नाही. मंजू म्हणते, "आत्तापर्यंत मी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला बोललेले होते. आता मला सांगा ती मानिनी कुठे आहे ते? आणि तात्याला तुम्हीच मदत करताय ना, हे सगळं आता माझ्या डोक्यात आलेलं आहे." तेव्हा ती दोघांना म्हणते, "आत्ताच्या आत्ता माझ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर व्हायचं, गेट आउट" म्हणून ती ओरडते. तेव्हा मात्र मंजू शांत बसत नाही. मंजूने एक सणसणीत थोबाडी तिच्यात ठेवून दिलेली आहे आणि "तुझं तोंड बंद कर" असं देखील सांगितलेलं आहे. "तुला वाटत असेल की मी शांत बसणार आहे, पण आता मी शांत बसणार नाहीये." असं म्हणून मंजूने थोबाडीत ठेवून दिलेले आहे. आणि तेव्हा पूर्वा अक्षरशः घाबरून गेलेली आहे आणि पूर्वा गालावर हात ठेवून नुसतं मंजूकडे बघत बसलेली आहे. आज सगळं पोलीस स्टेशन पूर्वाकडे पाहत आहे. सगळ्या पोलीस स्टेशनच्या समोरच मंजूनं पूर्वाच्या सणसणीत थोबाडीत दिलेले आहे. सणसणीत रविवारमध्ये आपल्याला हा सणसणीत भाग बघायला मिळणार आहे की पूर्वाची मस्ती कशी मंजूनं जिरवलेली आहे. आणि सत्या जेव्हा हे बघतो तेव्हा सत्याला तर खूपच भारी वाटतं. कारण आता तात्यासाहेबांना देखील कळेल की तात्यासाहेबांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची मंजू काय हालत करू शकते ते. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.